व्यक्तीने दान केलं रक्त. तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले. भयंकर प्रकार. ब्लड बँक लगेच फेकली. नर्स बाहेर पळाल्या. नेमकं त्या रक्तात असं काय होतं की काही क्षणांसाठी संपूर्ण खोलीत भीतीचं वातावरण पसरलं. त्या दिवशी सकाळपासूनच त्या परिसरात मोठं रक्तदान शिबिर सुरू होतं. अनेक लोक रांगेत उभे होते. काही जण समाजकारणाच्या भावनेने आले होते, तर काही जण पहिल्यांदा रक्तदान करणार असल्यामुळे थोडे घाबरलेले होते. वातावरण मात्र उत्साहाचं होतं. हॉलमध्ये टेबल, खुर्च्या, उपकरणं आणि पांढऱ्या कोटातील डॉक्टरांची लगबग सुरू होती. नर्स एकामागून एक फॉर्म भरत तपासत होत्या. प्रत्येक रक्तदात्याची प्राथमिक तपासणी होत होती आणि त्यानंतर त्यांना रक्तदानासाठी आत पाठवलं जात होतं. याच गर्दीत एक तरुणही शांतपणे येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर ना उत्साह होता ना भीती. तो फक्त आपल्या क्रम येण्याची वाट पाहत होता. फॉर्म भरताना त्याने अगदी कमी बोलणं पसंत केलं. त्याची प्राथमिक तपासणी झाली. रक्तदाब तपासला गेला. काही साधे प्रश्न विचारले गेले आणि त्यानंतर त्याला रक्तदानासाठी बेडवर झोपायला सांगण्यात आलं. सर्व काही एकदम नेहमीसारखं दिसत होतं. नर्सने सुई लावली आणि हळूहळू रक्त बॅगेत जमा होऊ लागलं. काही मिनिटातच प्रक्रिया पूर्ण झाली. त्या तरुणाने धन्यवाद दिले आणि शांतपणे तिथून बाहेर पडला. त्याच्या जाण्याकडे कुणाचंही विशेष लक्ष नव्हतं. शिबिरात दरम्यान अजूनही लोक येत होते. नवीन बॅगा भरत होत्या. काही सील केल्या जात होत्या. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. कुणालाही कल्पना नव्हती की काही तासानंतर त्या बॅगांपैकी एक बॅग सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार होती. संकलित केलेलं रक्त नियमानुसार पुढील तपासणीसाठी पाठवलं गेलं. ही एक नियमित प्रक्रिया असते. प्रत्येक रक्ताची अंतिम तपासणी केली जाते, जेणेकरून ते पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री करता येईल. तपासणी कक्षात उपकरणांचे हलके आवाज येत होते. काही नमुने मशीनमध्ये ठेवले जात होते. डॉक्टर आणि तंत्रज्ञ आपापल्या कामात गुंतले होते. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं, पण अचानक एका मशीनवर आलेला अहवाल पाहून एक तंत्रज्ञ काही क्षण स्तब्ध झाला. त्याने स्क्रीनकडे पुन्हा पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, चिंता अचानक स्पष्ट दिसू लागली. त्याने लगेच जवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनीही स्क्रीनकडे पाहिलं आणि काही क्षण काहीच बोलले नाहीत. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. तिथे उभ्या असलेल्या नर्सलाही काहीतरी वेगळं घडल्याची जाणीव झाली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करण्यास सांगितलं. नमुना पुन्हा मशीनमध्ये ठेवण्यात आला. दुसऱ्यांदा आलेला अहवाल पाहून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. आता त्यांना खात्री झाली होती की काहीतरी गंभीर आहे. त्यांनी लगेच त्या रक्ताच्या बॅगवर लक्ष केंद्रित केलं. एक नर्स घाबरलेल्या आवाजात विचारू लागली, नेमकं काय झालं? पण डॉक्टरांनी लगेच उत्तर दिलं नाही. त्यांनी आधी सर्व उपकरणं नीट तपासून पाहिली. त्या रक्ताच्या बॅगेवर लाल रंगाचं चेतावणी स्टिकर लावण्यात आलं. काही क्षणातच वातावरण पूर्णपणे बदललं. काही नर्स मागे सरकल्या. तिथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. एवढ्या शांतपणे सुरू असलेल्या दिवसात अचानक भीतीचं वातावरण का निर्माण झालं होतं? एक नर्स तर इतकी घाबरली होती की ती काही क्षणांसाठी खोलीबाहेरच गेली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिने इतरांना सांगितलं की आत काहीतरी भयंकर दिसतंय. डॉक्टर मात्र अजूनही शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्या बॅगेला इतर सर्व रक्तापासून वेगळं केलं. कुणालाही त्याला हात लावू दिला नाही. त्यानंतर काही कागदपत्र भरली गेली. नियमानुसार पुढील प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक पायरी अत्यंत काळजीपूर्वक तपासली जात होती. शिबिरातील इतर लोकांना मात्र काहीच समजत नव्हतं. बाहेर अजूनही लोक रक्तदानासाठी रांगेत उभे होते. आत काय घडलं याची कल्पनाही नव्हती. काही कर्मचाऱ्यांमध्ये मात्र कुजबूज सुरू झाली. एवढं घाबरण्यासारखं नेमकं काय आहे, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. डॉक्टरांनी शेवटी ती रक्ताची बॅग पूर्णपणे वेगळी ठेवली आणि नियमानुसार ती नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. आता कोणतीही चूक होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती. त्या दिवशी संध्याकाळी शिबिर संपलं, पण त्या एका रक्ताच्या बॅगेमुळे दिवसभराची चर्चा पूर्णपणे बदलली होती. अनेकांना अजूनही नेमकं कारण समजलं नव्हतं. शेवटी वैद्यकीय तपासणीत जे स्पष्ट झालं ते ऐकून अनेकांना धक्का बसला. त्या तरुणाने दिलेलं रक्त सुरक्षित नव्हतं. तपासणीत स्पष्ट झालं की रक्तात HIV संसर्गाचे चिन्ह आढळले होते. सुदैवाने हे रक्त कोणालाही देण्यापूर्वीच डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि मोठा धोका टळला. त्यामुळेच ते रक्त तात्काळ नष्ट करण्यात आलं आणि पुढील खबरदारी घेण्यात आली.